श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिरात ज्ञानेश्वरी चिंतन खंड 1, तत्वज्ञान प्रबोध व खंड 2, जीवन प्रबोध या ग्रंथांचे पूजन संत महंतांच्या हस्ते करण्यात आलं. देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते व भगवान गडाचे महंत गणेश महाराज शास्त्री, रेणुका दरबारचे स्वामी यज्ञेश्वर महाराज जोशी, भगवताचार्य योगेश महाराज पवार, वसंत महाराज शेंडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, सतीश मुळे, बाळू महाराज कानडे, सोहळा समितीचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, डॉक्टर सानिया सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक, महंत श्री गणेश महाराज शास्त्री, भागवताचार्य योगेश महाराज पवार, स्वामी यज्ञेश्वर महाराज जोशी, नानासाहेब जाधव व पांडुरंग अभंग यांनी ज्ञानेश्वरी चिंतन ग्रंथाच्या निर्मितीला शुभेच्छा दिल्या. आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टने ग्रंथ निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मान्यवरांनी कौतुक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुदाम देवखिळ यांनी केलं, तर शंकरराव ठुबे यांनी उपस्थित माऊली भक्तांचे आभार मानले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. टीका म्हणजे दुसऱ्याबद्दल विरोधक बोलणं झाले आपण टीका, परंतु एक भीतीवरची टीका अनेक आहे. किती झाल्याची संख्या आपल्याला माहिती आचार्यापासून. पण आता शास्त्री महाराजांच्या बोलण्यातून एक वाक्य आलं. स्वतःचे गुरु महाराज निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तू हे देवाचे म्हणून